we had discussed reflection from a plane surface, plane mirror. Now we are going to see one formula wherein this formula is very useful to find out the number of images which are formed when there are more number of mirrors. Okay, म्हणजे असं की suppose there is an object, समजा की there is an object in front of a plane mirror reflecting surface, आरशासमोर उभा आहे ऑब्जेक्ट. आता तो ऑब्जेक्टची जी इमेज असेल ती व्हर्च्युअल असेल आणि इन्व्हर्टेड असेल लॅटरली. त्याची साईज जी असेल ती सेम साईज असेल ऑब्जेक्ट इतकी, आणि ती जी इमेज असेल ती इज ॲट द सेम डिस्टन्स ॲज दॅट ऑफ द ऑब्जेक्ट बट ऑन द अदर साईड ऑफ द रिफ्लेक्टिंग सरफेस. हे प्लेन सरफेसच्या रिफ्लेक्शनच्या बाबतीत खरं आहे. काय की ऑब्जेक्ट जेव्हा प्लेन आरशासमोर उभा असतो किंवा असतं तेव्हा त्याचं जे इमेज आहे ती व्हर्च्युअल असेल, म्हणजे ती पाठीमागे असेल. व्हर्च्युअल म्हणजे ती लॅटरली इन्व्हर्टेड असेल. आपल्याला माहिती आहे की आरशामध्ये आपल्याला आपली उजवी बाजू ही डावी बाजू दिसते, डावी बाजू ही उजवी बाजू असते. सो दॅट इज नोन एज लॅटरली इन्व्हर्टेड. लॅटरली इन्व्हर्टेड म्हणजे काय, उजवी बाजू डावी, म्हणजे उजवा हात हा डाव्या बाजूला दिसतो, डावा हात हा उजव्या बाजूला दिसतो. दॅट इज लॅटरली इन्व्हर्टेड. दॅट इज वी नो वेन वी स्टँड इन फ्रंट ऑफ अ मिरर विच इज अ प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. आणि आपली साईज सेम दिसते हे आपल्याला माहिती आहे अनुभवाने. ओके, इफ यू आर स्टँडिंग ऑन अ नदीच्या काठी उभं राहिलो, बँक ऑफ द स्टील वॉटर बॉडी, आणि आपण जर खाली बघितलं तर आपल्याला काय दिसतं, लुक फॉर आवर इमेज फॉर्म्ड बाय द वॉटर. तर आपल्याला परत दिसतं की इमेज इज लॅटरली रिव्हर्स्ड. म्हणजे आपल्याला हा अनुभव आहे की आपली इमेज ही लॅटरली रिव्हर्स होते. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे उजवी भाग डाव्या बाजूला दिसतो, डावा भाग उजव्या बाजूला दिसतो. साईज मात्र बदलत नाही आणि ती विरुद्ध दिशेला म्हणजे पाण्यामध्ये दिसते. म्हणजे हे आपला नेहमीचा अनुभव आहे. तुम्ही आरशासमोर उभं राहा किंवा तुम्ही पाण्याच्या समोर उभं राहा नदीकाठी. आता असं गृहीत धरूया की समजा दोन आरसे समोरासमोर ठेवलेले आहेत. दोन आरसे समोरासमोर ठेवलेले आहेत आणि त्यांचा इन्क्लिनेशन हे थीटा आहे. देर आर टू मिरर्स. हा एक मिरर आहे आणि दुसरा एक मिरर आहे. ते समोरासमोर ठेवलेले आहेत आणि त्यांच्यामधला जो अँगल आहे तो थीटा आहे असं गृहीत धरून. हे आपण लहानपणी जर आपण बघितलं असेल त्याला क्लॅडिओस्कोप असं म्हणतात. हा जो कॅलिडिओस्कोप आहे किंवा त्याच्यामध्ये आपण लहानपणी जत्रेमध्ये एक वस्तू मिळायची की किंवा अजूनही मिळते की तुम्ही एक डोळा बंद केला आणि दुसऱ्या डोळ्यात बघितलं तर आपल्याला त्या काचा ज्या असतात त्या काचा टाकलेल्या असतात त्या डब्यामध्ये आणि वेगवेगळ्या म्हणजे शक्यतो षटकोनी असतं असे आरसे तुम्हाला दिसतील आणि त्याच्यामध्ये काचा दिसतील. तर तुम्हाला त्या मल्टिपल रिफ्लेक्शनमुळे वेगवेगळे डिझाईन दिसतात. सो दिस इज बिकॉज ऑफ मल्टिपल रिफ्लेक्शन. हे आपल्याला अनुभवाने माहिती आहे. तर ते किती रिफ्लेक्शन्स होतात, इमेज किती तयार होतात त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला तुम्हाला मी समजून सांगणार आहे. तर किती नंबर ऑफ इमेजेस दिसतात दॅट डिपेंड्स अपॉन त्या दोन आरशांमधला अँगल त्यावरती अवलंबून आहे. द अँगल वूड डिसाईड द नंबर ऑफ इमेजेस. हा एक भाग आणि तो ऑब्जेक्ट कुठे ठेवलेला आहे, पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट कुठे आहे, हा दुसरा भाग. या दोन गोष्टींवरती तुम्हाला नंबर ऑफ इमेजेस ह्या ठरतात. तर हे शोधण्यासाठी की किती नंबर ऑफ इमेजेस फॉर्म झालेले आहेत त्यासाठी हा फॉर्म्युला वापरायचा. n इज इक्वल टू स्मॉल n इज इक्वल टू 360/θ आणि कॅपिटल N इज द नंबर ऑफ इमेजेस. आणि हा कॅपिटल N कसा काढायचा, जर आपल्याला n इज इक्वल टू 360/θ मिळाला आणि सपोज आपलं आता उदाहरण घ्यायचं असलं θ 120 आहे उदाहरण घ्यायचं असेल तर θ 120 असेल तर 360/120 12 3 12 3 36 म्हणजे 3 आला. n इज 3. तर n हा ऑड इंटिजर झाला. n हा ऑड इंटिजर झाला
आणि असं आपण समजू की तो जो ऑब्जेक्ट ठेवलेला होता तो ऑब्जेक्ट अँगल बायसेक्टरला ठेवलेला होता. म्हणजे हा अँगल आहे तर त्याचा बायसेक्टर म्हणजे त्याला 2 इक्वल भागमध्ये डिवाईड करणार. म्हणजे समजा ऑब्जेक्ट इथं ठेवला होता, त्याचा अँगल बायसेक्टरवर ठेवला होता. तर अशा वेळेस किती इमेजेस फॉर्म होतील तर त्याच्यासाठी हा जो एन आलेला आहे, एन 3 आरशे आहेत समजू. तर ते 3 जो एन आलेला आहे दॅट हॅज टू बी त्याच्यामधनं 1 मायनस करायचा. म्हणजे आपल्या उदाहरणामध्ये 3 - 1 = 2 म्हणजे 2 झाला. तुम्हाला एन झाला 2, नंबर ऑफ इमेजेस फॉर्म झाला 2. कधी? वेन द ऑब्जेक्ट इज ऑन द अँगल बायसेक्टर. पण समजा याच उदाहरणामध्ये जर घेतलं की समजा तो ऑब्जेक्ट अँगल बायसेक्टरवरनं असता दुसरीकडे आहे, कुठेतरी दुसरीकडे, तर अशा वेळेस किती इमेजेस फॉर्म झाले असते? तर अशा वेळेस जितका एन आहे तितके नंबर ऑफ इमेजेस. वेन द एन इज अन ऑड इंटिजर अँड द ऑब्जेक्ट इज ऑफ द अँगल बायसेक्टर, म्हणजे तो अँगल बायसेक्टरवर नाही आहे, तर त्यावेळेस किती इमेजेस फॉर्म झाले असेल? तर एन = एन. म्हणजे आता आपल्या उदाहरणामध्ये एन स्मॉल एन 3 आहे तर कॅपिटल एन पण 3 होतील. त्यामुळे 1 इमेज जास्त फॉर्म झाली इफ इट इज ऑफ द अँगल बायसेक्टर. बट इफ इट इज ऑन द अँगल बायसेक्टर द नंबर ऑफ इमेजेस फॉर्मड आर 2. हे झाले 2 रूल. तिसरा जो रूल आहे त्यांनी सांगितलेला आहे की समजा एन हा इवन इंटिजर आला. म्हणजे ह्यात आपण हे एक्झाम्पल घेऊ की समजा थिटा तुमचा 90 असेल, तर थिटा समजा 90 आहे, ओके. तर अशा वेळेस थिटा 90 असल्यावरती हा झाला 360/90 आणि तुम्हाला एन मिळाला 4. तर एन मिळाला 4 म्हणजे एन इज अ इवन इंटिजर. तर अशा वेळेस तो ऑब्जेक्ट कुठेही असो, तो ऑन द अँगल बायसेक्टर असो, ऑफ द अँगल बायसेक्टर असो, त्यावेळेस सरळ नंबर ऑफ इमेजेस हा n - 1 असतो. म्हणजे आपल्या उदाहरणामध्ये 4 - 1 म्हणजे 3 उत्तर आहे. तर हे 3 ऑब्जेक्ट कुठेही असो, जेव्हा तुमचा स्मॉल एन हा 360/θ = इवन इंटिजर इवन आहे, तर तुमचा कॅपिटल एन हा त्याच्यापेक्षा 1 कमी, म्हणजे इकडे या उदाहरणामध्ये 4 - 1 = 3. तर हा त्याचा तिसरा रूल आहे. आणि चौथा रूलमध्ये समजा तो इंटिजर नाही आहे, म्हणजे थिटा असा आहे की इंटिजर नाही. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही थिटा = 80 घेतला, तर थिटा = 80 जर घेतला इथे, तर तुम्हाला इथे 4.5 मिळेल. जर तुम्ही सॉल्व करून बघितलं तर 4.5 म्हणजे हा इंटिजर नाही आहे, ओके. इट इज अ डेसिमल, सो इट इज इंटिजर नाही. मग आता इंटिजर कुठला आहे? तर त्याचा इंटिजर 4 आहे. तर त्यातला इंटिजर पकडायचा. सो m बिकम्स 4. आपल्या उदाहरणामध्ये m बिकम्स 4. हा इकडचा पुढचं सोडून द्यायचा आणि दॅट = n. तर याच्यामध्ये 4.5 मधलं 5 सोडून द्यायचा डेसिमलच्या पुढचा आणि हा झाला तुमचा कॅपिटल आहे. इकडे पण बघा, हा 50 जर घेतला थिटा, तुम्हाला 7.2 होतं, हा 0.2 सोडून द्यायचा, हा झाला तुमचा नंबर ऑफ इमेजेस. तर अशा पद्धतीने हे 4 रूल्स आपण ॲप्लाय करून किती नंबर ऑफ इमेजेस फॉर्म होतात हे आपल्याला काढता येऊ शकतं इन केस ऑफ प्लेन मिरर, प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस.